ताई तुमचं नाव सांगा. रोहिणी दीपक भोईटे. रोहिणी ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 30. माहेर कुठलं? अभेपुरी. आणि सासर? तडवळे वाटर स्टेशन. काय माहेरची आठवण? माहेर म्हटल्यानंतर आधी काय? माहेरची आठवण म्हटलं की आई वडील, आजी होती. म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरच आजोबा मला नव्हते. आजी, आई, वडील आणि आम्ही 3 भावंड. परिस्थिती आमची अशी खूप अशी नाजूक होती, हालाकीची होती. मग वडील, मी 3रीत असताना माझे वडील एक्सपायर झाले. आणि मी आत्ता ज्या सासरी राहते त्या सासरच्या लोकांनीच माझ्या वडिलांना सांभाळलं. त्यांचं लग्नही माझ्या सासऱ्यांनीच करून दिलं. कोणाचं? माझ्या वडिलांचं लग्न माझ्या सासऱ्यांनी केलं. माझी जी मोठी नणंद आहे, मग ती म्हटली, म्हणजे आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ. मग माझे वडील यांच्याकडेच होते. मग ते असे गावी यायचे यात्रेला, मध्ये सुट्टीत वगैरे गावी यायचे. तर आले आणि माझ्या सासूबाईंना म्हटले, अक्का मला 2 मुली झाले आणि 1 मुलगा आहे. तर माझ्या सासूबाई त्यावेळेस त्यांना बोलल्या की मामा कशाला तुम्ही काळजी करताय, तुमची 1 मुलगी मी सून म्हणून करून घेईल. मग आमचं चालूच होतं, शिक्षण वगैरे आमचं चालू होतं. आणि मी 7वीत होते तेव्हा माझी मोठी नणंद म्हटली की, म्हणजे त्या माझ्या सासूबाईंना म्हटल्या की तू करूनच घेणार आहेस तर ती तुझ्याकडं तू सांभाळ तिला, म्हणजे तू सांभाळलंस तर तिला सगळं कळेल आणि मग व्यवस्थित होईल. मी 6वी 7वीला होते, त्यामुळे मला एवढं काही कळत पण नव्हतं. मग हे माझे सासू सासरे माझ्या आईला आणि आजीला म्हटले की आम्ही तिला घेऊन जातो आणि तिला सांभाळतो, नंतर मग लग्न वगैरे करूया आपण तिचं. तर मला एवढं काही कळत नव्हतं. मग मी म्हटलं नाही, मला जायचं नाहीये, म्हणजे तुला सोडून मला नाही जायचं. मग मला जबरदस्ती, मी 89ला मला हे लोक घेऊन गेले मुंबईला. 89 ते 95ला माझं लग्न झालं. पण नंतर वडिलांचं प्रेम, माझ्या सासू सासऱ्यांनी मला एवढं प्रेम दिलं की मला कधी वडिलांची आठवण आलीच नाही. खूप खूप म्हणजे मुलगीच मानलं मला. माझे सासरे असे होते की माझा चेहरा ते माझ्याकडे बघून ओळखायचे. तुला काहीतरी होतंय, तुला कोण काय बोललं का, म्हणजे तुझा चेहरा सांगतोय. ते एक्सपायर झाले, त्यांनाही घराचं स्वप्न होतं, घर झालं माझं, पण आज तेही म्हणजे बघायला नाही राहिले. ताई खूप छान. ताई बसू शकतेस तू. ताई तुमचं नाव सांगा. सौ पल्लवी सुनील बोराटे. पल्लवी ताई, माहेरी किती वर्षातून किती वेळा जाता? जाते उन्हाळा दिवाळी. उन्हाळ्या दिवाळीमध्ये कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटल्यानंतर शक्यतो सगळ्यांना आई वडीलच येतात. पण माझं एक असं आहे, माझी चुलती म्हणजे माझी आंटी, ती माझ्या डोळ्यासमोर येते. माझ्या चुलतीचं स्वप्न होतं लग्न एन्जॉय करायचं. तिने खूप एन्जॉय केलं माझ्या लग्नात. 4 महिने झाले फक्त लग्नाला. माझे चुलते सुद्धा टीचर होते. ते दोघे एकमेकांना कधीच सोडून जात नव्हते गाडीवरती. पण त्या दिवशी काय असं झालं होतं की माझी चुलती प्रायव्हेट गाडीने गेली आणि ते जे ऍक्सिडेंट झालं, आईपेक्षा माझं प्रेम माझ्या चुलतीवरती होतं. माझ्या घरच्यांनी इकडच्यांनी मला सांगितलं नाही की तुझ्या चुलतीचा ऍक्सिडेंट झालाय. मला फक्त सांगितलं आपल्याला लोणंदला जायचंय. माझा पहिला फोन माझ्या काकीला केला मी, पण ते फोन उचलत नव्हते माझं. मग घरी फोन केला आईला, वडिलांना. आंटी फोन का उचलत नाहीये माझा? ते म्हटले तुला काही सांगितलं नाही का? ज्या वेळेस 10 मिनिटं अंतर होतं माझ्या माहेरचं, त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं त्याची चुलती ऍक्सिडेंट मध्ये गेली. माहेरी जायचं म्हटलं तर पहिली मला माझी चुलती आठवते. आईसारखं प्रेम दिली त्यांनी, खूप प्रेम केलं त्यांनी माझ्यावरती.
पण माझं लग्न फक्त बघितलं तिने, बाकी तिने तिच्या मुलांचं पण लग्न पाहिलं नाही. काय सांगाल तुम्ही तुमच्या आंटीला? ती जेव्हा माझं लोक पाहिलं येतात तेव्हा पहिल्यांदा मी तिला घेऊन आले होते. आई वडील घर पाहत नव्हते मुलीचं, पण मी चुलतीला सांगितलेलं, आंटी तू एकदा बघून ये घर कसं आहे त्यांचं, त्या लोक कशी आहेत. तुझा होकार असला तर मी सहज, म्हणजे तुझा होकार आहे ना, मग मी डोळे झाकून जाणार. ती गेली, तिने पाहिलं, तिने सगळं सांगितलं. इव्हन माझा बस्ता सुद्धा सातारमध्येच घेतला. पहिली साडी माझ्या चुलतीला, पहिला चुडा हातात भरला तो पण माझ्या चुलतीला म्हटलं, तू अगोदर बांगड्या भर आणि मग मला चुडा भरायचा आहे. म्हणजे एवढं प्रेम माझं चुलतीवरती होतं. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही ज्या मन मोकळेपणाने व्यक्त होत आहेत ना, ते बघून खरं तर छान वाटते की तुम्ही त्या आपलेपणाने इथे व्यक्त होत आहेत. ताई, तू बसू शकते.